निवडून आल्यावर तुम्ही काय करणार? हा, लय खुश केलं तुम्ही. निवडून आल्यावर काय करणार? हम्म. निवडून आल्यावर तर पहिला असं हसणार. छान छान. हा, मग बघा 3.5 टन गुलालाची ऑर्डर आहे. 3.5 टन. अख्ख्या वार्डात निसता गुलाल टाकून नाही वार्ड लाल केला ना, हम्म. जी म्हणेन ती देईल. बरोबर. निवडणुकीच्या आधी मी तुम्हाला किती दारू सांगितले होते? 500 का काय तसं 500 लिटर. 500 लिटर सांगितलं. निवडून आल्यावर 1,500 लिटर दारू आहे भाऊ, अख्ख्या वार्डात वार्डात. नुसती. प्रत्येक जण पिऊन नाही झिंगला ना, तर मी नगरसेवक झाल्याचा फायदा काय? काहीच नाही. मग तुम्हाला सांगतो, हम्म. जाणार फिरायला. फिरायला. हा, वा. कारण एवढं टेन्शन आलेलं आहे हे सगळं निवडणुकीचं इतक्या दिवसापासून. मग फिरायला कुठंतरी एक ट्रिप थायलंड झाली पाहिजे. मग मसाज फिसाज करून चकाचक एकदम जरा झालंच. तन मन सगळं मोकळं झाल्याशिवाय काम पण सुचत नाही. काम सुचत नाही. कसं चांगली बोलले? छान एकदम. मग जाणार थार बुक करायला. बर. मग जाणार बंगल्याची जागा शोधायला. मग कुठंतरी शेती बघायला. मग तुम्हाला सांगतो काहीतरी पेट्रोल पंपासाठी मंत्रालयातून काय होतंय का बघणार. एवढ्या बिझी शेड्यूल मधून जनतेची पण काहीतरी कामं करा पहिल्याच 5 वर्षात. हा, मग काय. काय येडफीड लागलं काय हो? मला सांगा, उद्या जर तुम्हाला नोकरी लागली, तुम्ही पहिले स्वतःला कपडे घेता का तुकडं बाहेर दान करता हो? स्वतःला कपडे घेतो. अहो, मी इथं इलेक्शन इतक्या दिवसापासून मरमर करून तिकीट मागतोय, इलेक्शन लढतोय, जमीन घालवली, सगळी घालवली. आता माझं जे गेलंय ते पहिले मिळवू काही कसंच करीत बसू? बर. पहिल्या पंचवार्षिकला काही विकास फिकास करीत नसतो. हा, पहिलं माझं मला बघू द्या. पुढच्या पंचवार्षिकला जर दिलं लोकांनी निवडून तर बघू विकासाचं. विकास तर माझं नावच आहे, विकास कुठं जातोय?